बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आपली नेहमीचीच पिवळी बटाट्याची भाजी जी लहान मुलांची आणि मोठ्यांची सगळ्यांचीच आवडती आहे, तिला सोपी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत। त्यासाठी आपण अद्रक, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि पुदिना हे सर्व मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। मिक्सरला हे सर्व मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे। आपण पिवळी बटाट्याची भाजी करण्यासाठी बटाटे उकडून घेतो। ते उकडलेले जे बटाटे आहेत ते कुकरला लावताना पाणी न घालता लावले तर बटाटे छान वाफले जातात आणि ओघट होत नाही। तर मी कढईमध्ये तेल घेतलं, त्याच्यामध्ये जिरे आणि आपली मिक्सरला काढलेली पेस्ट आहे ती आपण टाकलेली आहे। ते परतून घ्यायचं। बटाटे कुकरला बिना पाणी घालता एक उकडता येते, कारण पद्धत म्हणजे ओव्हनमध्ये जर तुम्ही उकडणार असाल तर बटाट्यामध्ये छिद्र घालायचं, काढायचं आणि 10 मिनिटांमध्ये बटाटे पाणी न घालता सुद्धा उकडले जातात। बटाटे जर आधी उकडून घेतलेले नसतील तर आपण अशा पद्धतीनं 1 ग्लास पाणीमध्ये आता आपण भाजीमध्ये उकडून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये 1 चिमूटभर हळद आणि 1 चमचा मीठ घातले। 5 मिनिटांसाठी मटारला वाफ द्यायची। अशा पद्धतीनं 5 मिनिटाच्या वाफेमध्ये मटार व्यवस्थित उकडून होतात। मटारमध्ये पाणी शिल्लक असतानाच आपण उकडलेले बटाटे भाजीमध्ये ठेवणार आहोत, त्यामुळे बटाट्यामधलं जो ड्रायनेस आहे तो निघून जाईल। आपण हे ओव्हनमध्ये वाफवलेले बटाटे आहेत। पावभाजीच्या मॅशरने सर्व बटाटे व्यवस्थित मॅश करून घ्यायचे, तर त्यामुळे बटाट्यामध्ये हिरवा मसाला आहे तो आपला आणि मटार पण आपले व्यवस्थित मॅश झाल्यामुळे भाजीमध्ये पूर्ण ते एकजीव होऊन जातील आणि आपली जी भाजी आहे ती नंतर कोरडी पडत नाही। डब्यामध्ये जेव्हा चपाती आणि भाजी खाताना बऱ्याच वेळा पडलेली बटाट्याची भाजी कोरडी वाटते खायला। अशा पद्धतीनं करून बघा, खायला खूप छान लागते आणि तो मसाला आहे तो व्यवस्थित मटार मसाला बटाटा तो सर्व एकजीव होऊन जातो आणि अशा पद्धतीने खायला पण खूप छान लागते। अशा भाजीचे तुम्ही रोल पण बनवू शकता। चपाती तयार करून त्याच्यामध्ये बटाट्याची भाजी लावून त्याचे रोल बनवा, खूप छान तयार होतात आणि समोसासाठी सुद्धा भाजी खायला परफेक्ट आहे। तर नक्की ट्राय करून बघा। पुदिना हे कोथिंबीर, हिरवी मिरची सर्व मसाले घातलेली पिवळी भाजी मटार घातलेले आहेत आपण भाजीमध्ये, त्यामुळे आपल्या भाजीची पौष्टिकता वाढलेली आहे। लहान मुलांना आणि मोठ्यांना सर्वांनाच मटार घातलेली बटाट्याची भाजी खायला खूप आवडते। आपली बटाट्याची भाजी खाण्यासाठी रेडी आहे। आपल्या रेसिपी आपल्या चॅनलवर आपण वेगवेगळ्या फुलांच्या फळांच्या आणि वेगवेगळ्या टिफिनच्या रेसिपी पण केलेल्या आहेत। त्या जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।